टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। गेल्या काही दिवसांपासून मुंबईमध्ये मुसळधार पाऊस जो आहे तो बरसत आहे आणि या सगळ्या मुसळधार पावसाचा फटका सामान्य मुंबईकरांना बसताना पाहायला मिळतो, कारण की मुंबईची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणारी रेल्वे वाहतूक जी आहे ती या मुसळधार पावसामुळे कुठेतरी सातत्याने बंद होताना पाहायला मिळत आहेत। आज देखील मुंबईमध्ये मुसळधार पाऊस बरसत होता, त्यामुळे मुंबईतल्या रेल्वे ट्रॅकवरती मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं होतं आणि त्यामुळे या रेल्वे ट्रॅकमध्ये पाणी साचल्यामुळे मुंबईची रेल्वे वाहतूक जी आहे ती कुठेतरी विस्कळीत झालेल्याच असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। सध्या आपण वडाळा रेल्वे स्थानकावरती आहोत आणि वडाळा रेल्वे स्थानकावरून पनवेलच्या दिशेने जाणारी जी रेल्वे वाहतूक आहे ती सध्या ठप्प असल्याचं पाहायला मिळतंय। वडाळा ते बांद्रा अर्थात CST ते बांद्रा ही रेल्वे लाईन जी आहे ती सध्या सुरू आहे आणि त्याचसोबतच पनवेल ते CSMT ही जी रेल्वे सेवा आहे ती देखील सध्या संथ गतीने सुरू आहे, परंतु CSMT ते पनवेलकडे जाणारी जी रेल्वे सेवा आहे ती मात्र विस्कळीत झालेल्याचं पाहायला मिळतं। त्यामुळे मुंबईकर आपल्या घरपर्यंत पोहोचण्याकरता त्यांना खूप मोठा त्रासाचा सामना करावा लागतोय। एकीकडे आपण पाहिलं तर रेल्वे स्थानकाच्या इकडे मदत कक्षाची उभारणी जी आहे ती रेल्वे प्रशासनाकडून या ठिकाणी करण्यात आलेली आहे। जी लोक आपल्या घरपर्यंत पोहोचू शकत नाहीये अशा लोकांना मदत करण्याकरता या ठिकाणी रेल्वेकडून मदत कक्षाची उभारणी करण्यात आली। आपण या मदत कक्षामध्ये असलेल्या अधिकाऱ्यांशी बोलणार आहोत। कशा पद्धतीने तुम्ही या मदत कक्षामध्ये आता मदत करतायत, कारण की पनवेलकडे जाणारी रेल्वे वाहतूक गेल्या अनेक तासांपासून बंद आहे। आम्हाला जसं सूचना मिळत आहेत त्याप्रमाणे आम्ही लोकांपर्यंत सूचना पोहोचवतोय आणि रेल्वेने आता ही गोरेगाव आणि बांद्रा गाडी सुरू केलेली आहे। परंतु कधीपर्यंत पुन्हा एकदा पनवेलची वाहतूक जी आहे ती रेल्वेची ती सुरळीत होण्याची शक्यता आहे, कारण की मोठ्या प्रमाणात पनवेलच्या दिशेने जाणारे प्रवासी जे आहेत ते खोळंबलेले आहेत। अजून काही सूचना मिळालेली नाही तशी, पण त्यांच्या सोयीसाठी मानखुर्द ते पनवेल ही गाडी अजून चालू आहे सध्या। आपण पाहिलं तर अजून देखील ही पनवेलला जाणारी जी आहे ती रेल्वे सेवा जी आहे ती सुरू झालेली नाही आहे। त्यामुळे आपण पाहू शकतो की संपूर्ण वडाळा रेल्वे स्थानकावरती मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी जी आहे ती झालेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय, कारण की पनवेलकडे जाणारी जी वाहतूक आहे ती मात्र अद्याप पूर्णपणे ठप्प आहे। गेल्या अनेक तासांपासून पनवेलकडे जाणारी जी रेल्वे लाईन आहे ती सध्या बंद असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। CSMT ते बांद्राच्या दिशेने जाणारी रेल्वे लाईन जी आहे ती आत्ता सध्या सुरळीत असल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे। त्याचसोबतच CSMT ते पनवेलपासून ते CSMT पर्यंत जाणारी जी रेल्वे वाहतूक आहे ती देखील आपल्याला रेल्वे लाईन जी आहे ती आता सध्या सुरळीत असल्याचं पाहायला मिळतंय। तिथे देखील ट्रेन ज्या आहेत त्या उशिराने धावत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय, परंतु CSMT ते पनवेलकडे जाणारी जी पनवेलच्या दिशेने जाणारी जी रेल्वे सेवा आहे ती मात्र आता सध्या बंद असल्याचं पाहायला मिळतं। त्यामुळे अनेक लोकांना पनवेलकडे जात असताना मोनोरेलचा पर्याय घ्यावा लागतोय, ओला उबेरचा पर्याय घ्यावा लागतो, त्याचसोबतच बसेसचा पर्याय घ्यावा लागतोय। त्यामुळे कुठेतरी मुंबईकरांना मनस्तापाला सामोरं जावं लागतं या सगळ्या पावसामुळे आणि सातत्याने हा पाऊस जो आहे तो गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईमध्ये बरसताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि एकंदरीतच जनजीवन जे आहे ते विस्कळीत झालेलं मुंबईचं पाहायला मिळतंय आणि अद्याप हवामान खात्याकडनं पुढचे काही तास जे आहेत ते रेड अलर्ट म्हणून घोषित करण्यात आले। पुढच्या काही तासांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस बरसण्याची शक्यता जी आहे ती हवामान खात्याने आता वर्तवलेली असल्याचं पाहायला मिळतंय। जर्नलिस्ट रोशन गायकवाडसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।